हॅलो मित्रांनो, तुम्ही सर्व लोक कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही माझी मागची सेक्स स्टोरी वाचली असेल आणि मजा आली असेल आणि मुलांनी तर खूप मूठ मारली असेल आणि मुलींनी पुच्चीमध्ये बोट टाकून मजा घेतली असेल. आज मी माझी नवीन गोष्ट घेऊन आलो आहे की असे एक पोलिसवाल्या भाभीला कसे ठोकले ते बघा. पूर्ण स्टोरी बघा मित्रांनो. असेच नवनवीन स्टोरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मी माझी नवीन गोष्टमध्ये पोलिसवाल्या भाभीचे नाव सांगणार नाही, तर तुम्ही प्लीज गोष्टवर लक्ष द्या. ही घटना काही जास्त जुनी नाही आहे, 1 वर्ष जुनी आहे. आमच्या घरी एक पोलिसवाली भाभी भाड्याने राहायला आली होती आणि तेव्हा मी घरी नव्हतो. माझी मम्मी घरी एकटी होती. मम्मी तिला रूम द्यायला तयार झाली होती आणि जेव्हा मम्मीने मला सांगितले की वरची रूम एक पोलिसवाली रेंटवर घेत आहे, तिला ती दे. ती जवळ आली का तू जा व त्याचे रूम डिपॉझिट घ्यायला जा, तिच्याशी बोल. तर आधी मी नाही म्हटले होते, पण नंतर मम्मीने मला समजावले होते आणि मी तिला हो म्हटले होते. मग दुसरा दिवस जेव्हा ती ॲडव्हान्स द्यायला आली होती, तेव्हा मी तिला पाहत राहिलो होतो. काय माल होती ती! ती ती कधी की मी कधी विचार केला नव्हता की इतकी सुंदर होती. तिचे मोठे मोठे बूब्स आणि एकदम सेक्सी गांड होती. मला मोठ्या गांडीच्या भाभी आणि मुली खूप पसंत आहेत, कारण की त्यांना डॉगी स्टाईलमध्ये ठोकून खूप मजा येते, अशी ती दिसत होती. मी तिला पाहत राहिलो होतो आणि तिचे वय 28 होते. ती एकदम गोरीपान होती आणि तिचे होठ पण एकदम गुलाबी होते आणि एकदम मस्त माल होती ती. मी तर तिला पाहतच होतो आणि तिच्या बरोबर एक लहान बेबी पण होते. तिने सांगितले की तिचे पती बाहेर राहतात आणि ते महिन्यामध्ये 3-4 वेळा येत असतात. मी तर त्या दिवशी तिला पाहत राहिलो होतो आणि मी माझी मूठ मारून शांत झालो होतो. तिला बघण्यात मी रोज सकाळी बाहेर येत होतो. ती पण कपडे वाळत घालायला यायची बाहेर. मग मी आमच्या इथे राहायला आली होती आणि काही दिवस निघून गेले होते. मी आता तिला रोज पाहून मूठ मारत होतो आणि तिला काही काम असेल तर ती मला सांगून देत होती की रोहित, माझे हे काम करून दे. मी तिला अनेक वेळा मार्केटमध्ये पण घेऊन गेलो होतो, तर ती अनेक दुकानेवाले मला तिची पत्नी समजत होते आणि मला आनंद होत होता. पण एक रात्रीने माझी लाईफ बदलून गेली होती आणि मी तिच्या पुच्चीचा दिवाना झालो होतो. तिला माहीत नव्हतं की मी तिच्या प्रेमात पागल झालो आहे. तिला माहीत नव्हतं. मला आता तिची पुच्चीची नशा चढली होती आणि मला तिला ठोकायची खूप इच्छा होऊ लागली होती. ती नेहमी सेक्स कपडे घालत होती, त्यामुळे मला तिला ठोकायची इच्छा खूप होत होती. तिचे अर्धे बूब्स नेहमी दर्शन देत होते आणि तिचे बूबचे साईज 36, कंबर 28 आणि गांड 38 होती. जेव्हा ती चालत होती तेव्हा एकदम सेक्सी दिसत होती. तिची गांड पाहून तर मी तिचा एकदम दिवाना होत होतो आणि मला मूठ मारावी लागत होती. असे करता करता काही दिवस असेच गेले. एक दिवस गोष्ट आहे, माझ्या घरी कोणी नव्हते. तिच्या बेबी बरोबर खेळायला गेलो होतो, तेव्हा मला ती कुठे दिसली नाही. मग मला तेव्हा बाथरूममधून काही आवाज येऊ लागले होते. मी बाथरूमच्या जवळ गेलो होतो आणि कोहोलमधून आतमध्ये पाहू लागलो होतो, तर मी पाहिले की ती फक्त पॅन्टी आणि ब्रामध्ये होती आणि लाल रंगाची पॅन्ट आणि ब्रामध्ये ती एकदम सेक्सी दिसत होती आणि ती हळूहळू तिचे बूब्स प्रेस करत होती. मी खिडकीतून बघत होतो. ती अंघोळ करत होती बाथरूममध्ये. मी सगळं बघितले तिचे. मग तिने तिची ब्रा काढून एकदम बाजूला फेकली होती आणि तिचे बूबचे निपळ घासू लागली होती आणि तिचे निपळ एकदम गुलाबी टाईट झाले होते. आता तिची गांड माझ्याकडे होती आणि तिने तिची पॅन्ट आपण काढून टाकली होती. माझा लंड तर आता एकदम उभा झाला होता. मी माझा लंड बाहेर काढला आणि मूठ मारू लागलो होतो.
ती तिचे बुब्स घासून घासून अंघोळ करत होती आणि मी पण माझ्या लंडचा माल तिच्या बेडवर पडलेल्या गाऊन मध्ये काढला होता आणि तिथून निघून गेलो मी. मग मी घरी जाता विचार करू लागलो, तिनं ते बघितलं असेल तर काय होईल? तिने ते बघितलं तर काय होईल असं त्याला वाटले होते. मी म्हटलं की आज चांगला चान्स आहे, घरी कोणी नाही आहे आणि रात्री पण कोणी येणार नाही. मी आज हिला जरूर ठोकून देईन. मी संध्याकाळी होते त्याची वाट पाहत होतो आणि तिला भाभी म्हणत होतो. मी तिला म्हटले की भाभी आज माझे पण जेवण बनवा. तर तिने म्हटले की ठीक आहे. मग मी जेवण केले होते आणि भाभीला म्हटले की मला एकट्याला झोप येत नाही. तुम्ही प्लीज खाली येऊन झोपा. भाभी बोलली तू वरती ये. की तिने म्हटले की तू तू माझ्या शेजारी झोपून जा. मी तिला मस्तीमध्ये म्हटले की भाभी काही झाले तर? तर ती काही म्हणाली नाही. मग मी माझे रूम लॉक करून वर आलो होतो. मी म्हटले की भाभी कुठे झोपू? तर तिने म्हटले की बेडवर झोपून जा. एक बाजूला मी झोपलो, मध्ये तिचा बेबी होता आणि एक बाजूला ती होती. मग आम्ही टीव्ही पाहू लागलो होतो. काही वेळानंतर ती बाथरूममध्ये गेली होती आणि लाल रंगाच्या मस्ती टी-शर्ट आणि पॅन्ट घालून ती आली होती. मी तिच्याकडे पाहतच होतो. ती अशी दिसत होती सेक्सी इंद्राची अप्सरा आली माझ्यासमोर. असे सेक्सी मी भाभीला कधी बघितले नव्हते. अशी ती दिसत होती. तिची क्रेपी एकदम टाईट होती आणि मस्त दिसत होती. मी तिला म्हटले की मला झोप येत आहे. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. ती मला आता टीव्ही बंद करून झोपू लागली होती. 2 तास नंतर माझी झोप मोडली होती आणि मी तिला पाहिले की ती एकदम झोपेमध्ये आहे आणि मी उठून तिच्या बेबीला एका बाजूला केले होते आणि तिला एकदम टिचकून झोपलो होतो आणि तिच्या गांडीला माझा लंड चिटकवला होता आणि हळूहळू तिचे बुब्स प्रेस करत होतो. तिला पण मूड येत होता. ती पण मजा घेत होती माझी. तिला तिला पण हेच हवं होतं असं वाटत होतं. मग मी हळूहळू तिची क्रेपी खाली केली होती आणि तिच्या गांडीवर केस केले होते. ती आता गरम होऊ लागली होती. मग ती सरळ झाली होती आणि ती अजून एकदम गाढ झोपेमध्ये होती. पण मी तिची क्रेपी खाली केली होती आणि तिचे पायकेस करू लागलो होतो. ती पण एकदम गरम होऊ लागली होती. मग मी तिची टी-शर्ट वर केली होती आणि तिच्या पोट आणि बेंबीवर चाटू लागलो होतो आणि मला असे वाटत होते की मी स्वर्गामध्ये उडतो आहे असं मला वाटत होते. तुम्हाला अशाच कथा बघायला आवडत असेल तर ते आधी जे नवीन असलेल्या चॅनल होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली वर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनल होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.